चला पंच, आपण देखील थोडं लक्ष द्या. आपण स्पीडअप करा. आपण ही मॅच जी आहे लवकरात लवकर कंप्लीट करूया, कारण यानंतर अजून एक मॅच खेळवायची आहे. कालच्या दिवसातून जो संघ क्वालिफाय झाला होता, अर्थातच आई गावदेवी सोनाले संघ, आणि त्या संघासमोर मात्र कोणता संघ सेमीफायनलमध्ये खेळेल या स्पर्धेतील पहिला सेमीफायनलची मॅच नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. कोणता संघ टीम सोनाली समोर खेळेल या प्रश्नाचं उत्तर मात्र तुम्हाला या मॅचच्या माध्यमातून मिळेल. मॅचला सुरुवात होते. गेम ऑन. खेळाला सुरुवात. षटक क्रमांक पहिला. षटकातील पहिला बॉल. दिलीप विथ विनोद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. उमेश कारभारी पहिला बॉल. या वेळेचा बॉल अतिशय सुरेख फटका, मात्र क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं झालंय त्या ठिकाणी. यस, मी तर म्हणेन 3 धावा वाचवल्यात संदेश पाटीलने, कारण त्या ठिकाणावरनं चेंडू जर ट्रॅव्हल झाला असता तर कदाचित 4 धावा मिळाल्या असत्या. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. षटक क्रमांक पहिला बॉल टाकून झालाय. पहिल्या बॉलवर आली आहे पहिली धाव. आणि आता मात्र उमेश कारभारी पुन्हा एकदा. यावेळेस बॅट शिकायला लागली आहे. क्षेत्ररक्षक संजय आहे त्या ठिकाणी. थ्रो मात्र खराब झालाय. बॅकअप चांगलं झालंय. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. श्री अष्टविनायक ठाकूरपाडा आयोजित स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2024चा आजचा हा दुसरा दिवस आपण पाहतोय. आजच्या गटातील शेवटची मॅच आहे. नक्कीच मात्र यानंतर सेमीफायनल मॅच देखील आपल्याला खेळवायची आहे, परंतु आजच्या गटातून संघ कोणता क्वालिफाय होईल. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. मनोज डॅनी चेंडू उचलतोय. त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. तीन बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलवर 3 सिंगल आतापर्यंत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र पॉवरफुल गोलंदाजी उमेश कारभारी. या वेळेस अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. नक्कीच मात्र साई कृपा डुंगे संघ या चषकावर नाव कोरेल तर मात्र 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे गुरुनाथ ठाकरे यांच्या माध्यमातून. या वेळेस फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षण अधिक चांगलं झालंय. वाडा बॉलिंग. अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहतोय. फक्त आणि फक्त 3 धावा धावफलकावर आहेत. ज्या पहिल्या 3 बॉलवर 3 धावा सिंगलच्या स्वरूपात आल्या होत्या. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस इनफिल्डच्या वरून चेंडूला उडवलाय. चेंडूचा पाठलाग केला जात आहे. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. चांगली कॉलिंग, चांगलं तालमेल, परिणाम स्वरूप 2 धावा जरूर कंप्लीट झाल्या. मात्र षटक देखील कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. काय अफलातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. टीमचे कॅप्टन आहेत उमेश कारभारी. लय भारी. या पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात. अतिशय सुरेख गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक लेंथ नियंत्रित गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. स्पीडअप करा. बरोबर 3:55 झाली आहेत. यानंतर अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे, सो प्लीज कोऑपरेट करा. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर किशोर येतोय. पहिलं षटक सुरुवात तर अप्रतिम, मात्र किशोर पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. पॉवर प्लेचं बंधन संपलं. क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपण पाहतोय. या वेळेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक मनोज डॅनी झेल गाले. झेलच्या स्वरूपात पहिली विकेट. दिलीप बॅक टू द डगआउट.
षटकाची सुरुवात पहिला बॉलवर आली आहे त्या ठिकाणी विकेट. किशोर या गोलंदाजाने मात्र पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. नवीन फलंदाज प्रशांत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तिसऱ्या क्रमांकावरती प्रशांत. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल लेट कट केलाय. अगदी हुशाराने हा फटका खेळून काढलाय. मात्र फटका चांगला होता. 2 धावा मिळतात त्या ठिकाणी. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 7 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ चालू आहे. महत्वाची मॅच दोन्ही टीमसाठी. आजच्या दिवसात या दोन्ही टीमचा विचार केला तर या दोन्ही टीम्सने भरपूर इम्प्रेस केलाय. 2-2 सामने जिंकल्यात प्रत्येकी. मात्र क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला ही मॅच खूप महत्वाची आहे. ही मॅच देखील जिंकावी लागेल. षटकातील पुढचा बॉल. या बलेस अतिशय सुरेख ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतायत आणि बॉल निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा चौकार. किशोर या बलेस प्ले अँड मिस. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव जातोय. चौकार लागला आणि त्यानंतर मात्र कमबॅक किशोरच्या माध्यमातून निर्धाव चेंडू फेकला गेलाय त्या ठिकाणी. धावफलक स्थिर आहे. डबल 11 धावा धावफलकावर आपण पाहतोय. नक्कीच उद्या मात्र आमचं जे शेड्यूल आहे ते बरोबर 9 वाजल्यापासून सुरू होईल. त्या ठिकाणी पहिली मॅच वीर तानाजी दापोडे गावदेवी ओवली या 2 टीम मध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला संस्थापक अध्यक्ष तर एका बाजूला विद्यमान अध्यक्ष दापोडे विपक्ष ओवली. ही मॅच तुम्हाला उद्या पहिली मॅच पाहायला मिळेल. त्यानंतर शिलूमाता वल विपक्ष वेताल कोपर आणि त्यानंतर एजी स्पोर्ट निंबावली गावदेवी भादवड शिवनेरी आमने अष्टविनायक ठाकूरपाडा या टीम्सला देखील आपण या ठिकाणी इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बॉलला पुढे ठेवला होता. चांगला फटका त्या ठिकाणी. गॅप शोधले. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक संजय चेंडू पर्यंत पोहोचलाय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 2 चा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 13 धावा. पहिलं षटक 5 धावांचं. दुसरं षटक 8 धावांचं. पहिल्या 2 गोलंदाजांच्या माध्यमातून तर सुरुवात भरपूर चांगली पाहायला मिळते. त्या दरम्यान नक्कीच डुंगे संघाला जे पारितोषिक लावलं गेलंय त्यांचे या ठिकाणी शुभ आगमन. सन्माननीय गुरुनाथ ठाकरे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर मनोज डॅनिंग.
या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. अतिशय दमदार फटका. बॉल निघून जातोय सीमा पार. 6 षटकार. षटकातील पुढचा बॉल मनोज झरड्याने पुन्हा एकदा. या वेळेस बाटची कडा लागली आहे. यस, नशिबाची साथ, लक फॅक्टर टीम डुंगेच्या बाजूने. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 चौकार. षटकातील पुढचा बॉल मनोज डॅनी पुन्हा एकदा. या वेळेस देखील बॅटची कडा लागली आहे, मात्र क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. लॉंग स्टॉप रिझन मध्ये आपण पाहतोय सिंगल कंप्लीट. एका धावेसोबत धावफलक पुढे सरकलंय. 24 धावा धावफलकावर झाल्या आहेत. मनोज डॅनी पुन्हा एकदा. या वेळेस बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. पंच सुनील म्हात्रे सरांचा अंदाज आपण पाहू शकता. व्हाईट बॉल. नक्कीच डान्सचा अंदाज जर दाखवला तर गुरुनाथ ठाकरे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पंच सुनील म्हात्रे सरांना ही सुवर्ण संधी आहे. या वेळेस अनपेक्षित उचली घेतली बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. आज डुंगे संघाने देखील भरपूर इम्प्रेस केलंय. त्याचबरोबर खारबाव टीमचा विचार केला तर हा देखील एक तगडा संघ आहे. परंतु ही मॅच जी आहे खूप इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमसाठी. या वेळेस पुन्हा एकदा प्ले अँड मिस. बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. निर्धावच्या स्वरूपात बॅक टू बॅक सलगचा दुसरा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. 25 धावा धावफलकावर स्थिर आहेत. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढल्या फटका. काव कॉर्नर रिझन मधून किशोर चेंडू पर्यंत पोहोचलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. फक्त आणि फक्त एकच धाव. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. अशा प्रकारे षटक क्रमांक 3 चा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. 26 धावा धावफलकावर आहेत. स्पीड अप उमेश कारभारी टीमचे कॅप्टन सहकार्य असावं. शेवटचं अंतिम षटक आहे. पाहूया या षटकाच्या माध्यमातून कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. जितू म्हात्रे बॉलिंग ट्रॅक वर येतोय. टीमच्या कॅप्टनने जितू म्हात्रेवर जो भरोसा दाखवलाय त्या भरोशाने गोलंदाजी होईल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. वार तर झालाय मात्र पलटवार करावा लागेल टीम डुंगेला. 26 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर मात्र या ठिकाणावर नक्कीच तुम्हाला अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 6 बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा ठोकण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी असेल टीम साई कृपा डुंगेचा. वेल भरपूर खर्च केला जात आहे. प्लीज विनंती आहे की वेल आपण कमी खर्च करा. यानंतर अजून एक महत्त्वाची मॅच या ठिकाणी खेळवली जाईल.
सेमीफायनलची मॅच नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवर बजरंग येतोय. यस, या मॅच मध्ये मात्र जितूला थांबवलं गेलंय. मागच्या मॅच मध्ये शेवटचं षटक जितूने हाताळलं होतं. यावेळेस धाव पलून काढली गेली आहे. त्याचबरोबर व्हाईट बॉलचा इशारा देखील आलाय. 1+1 2 धावा मिळतील. या 2 धावांच्या मदतीने धावफलक 28 वर पोहोचलाय. 28 धावा धावफलकावर झाल्या आहेत. बजरंग पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. समोर आपण विनोदला पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच स्वीकारली होती. चांगली फलंदाजी जरूर केली होती. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मनोज डॅनी झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. फलंदाज बाद विनोद. नवीन फलंदाज राकेश मैदानाच्या आतमध्ये येतोय. बजरंग बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढचा बॉल. समोर नवीन फलंदाज राकेश आलाय. यावेळेस बॅट आणि बॉल मध्ये हलकासा स्पर्श. टीम खारबाव मध्ये हर्ष. फलंदाज बाद. अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन. नक्कीच या मॅच मध्ये शेवटचं षटक हाताळण्याची जबाबदारी बजरंगवर दिली आणि आतापर्यंत भरपूर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज सुरेंद्र मैदानाच्या आतमध्ये जो डावखुरा फलंदाज आहे. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. मात्र या ठिकाणावरनं काही करण्यासाठी फक्त आणि फक्त 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 28 धावा धावफलकावर आहेत. चला वेल कमी खर्च करा. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल इनसाइड आउट फटका. क्षेत्ररक्षक मनोज चेंडूपर्यंत पोहोचलाय. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र रन आउटची विकेट. फलंदाज बाद.
नवीन फलंदाज उमेश येतोय. 3 नॉट 30 धावा धावफलकावर आहेत. अजूनही सन्मानजनक टोटल पाहायला मिळत नाहीये टीम साई कृपा ढुंगेच्या बाजूने. मात्र त्या उलट खारबाव टीमचा विचार केला तर टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण का स्वीकारलं हे मात्र त्यांनी आतापर्यंत दाखवून दिलंय. आई गावदेवी सोनाले संघाचे संघनायक आपण देखील तयारीत राहा. या वेळेस जोरदार अपील जरूर झाली होती मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. अतिशय सुरेख गोलंदाजी या षटकामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. बजरंगच्या माध्यमातून ज्या प्रकारे षटक फेकलं जात आहे. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस हा बॉल मिडल ऑफ द बॅट. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. अतिशय सुरेख फटका त्या ठिकाणी आपण पाहिला. फलंदाज प्रशांतच्या बॅट मधून निघणारा हा षटकार. 6 ने धावफलक पुढे सरकलाय. 36 धावा धावफलकावर झाल्या आहेत. बजरंग पुन्हा एकदा. यस सोनाले संघ या ठिकाणी दाखल झालाय. वेलकम के के. कैलास मडवी, संतोष पाटील टीमचे कॅप्टन. या वेळेस देखील पुन्हा एकदा अजून एकदा मागा बॉल निघून जातोय सीमारेषा पार. बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा षटकार. शेवटचे 2 चेंडू 2 षटकार. नक्कीच त्या 2 षटकारांच्या मदतीने मात्र आता सन्मानजनक टोटल पाहायला मिळतंय. 42 धावा झाल्या आहेत. 43 धावांचे लक्ष या ठिकाणी उभा केलंय साई कृपा ढुंगे टीम. चला आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. मॅचला आपण त्वरितच सुरुवात करूया. पंच आपण बाहेर येऊ नका प्लीज. आयोजक नक्कीच तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतोय मी आयोजकांच्या माध्यमातून. मॅचला आपण त्वरित सुरुवात करूया. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. तर खारबाव टीमचे कॅप्टन आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. 43 धावांचं लक्ष आणि त्या धावांचा बाडला कशा प्रकारे केला जाईल आपण ऐकूया. द व्हॉइस ऑफ जिडके भिवंडी रोहन पाटील. धन्यवाद संदेश वखारे. स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2024 ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. वर्ष 10वे.
श्री कालिका माता खारबाव संघाला विनंती आहे, आपण फलंदाज पाठवायचे आहेत विना विलंब. आकर्षक ट्रॉफीज, टी शर्ट्स, बॅट्स, शूज आपल्याला एच आर स्पोर्ट्समध्ये पाहायला मिळेल. विष्णू निवास बिल्डिंग कोंबडपाडा येथे हे शॉप आहे. वळूया सामन्याकडे. अगदीच 43 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. साईकृपा डुंगे संघाने हे आव्हान ठेवलेलं आहे श्री कालिका माता खारबाव या संघासमोर. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर शेवटच्या चेंडूवरती जे 2 षटकार लगावले त्या षटकाराने कुठेतरी इथून मात्र ही सावध भूमिका आणि एक महत्वाची भूमिका या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. पहिला चेंडू बिमर की बिमारी, नो बॉलचा इशारा. चेंडू निघून चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे. तत्पूर्वी चेंडूची फेकी केली जाईल आणि 3 धावा सहज सोप्या रीतीने पूर्ण केल्या. बिमर की बिमारी, नो बॉल आणि 4 धावा एकूण एकंदर धावसंख्येमध्ये जोडल्या जात आहेत. या 4 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 4 या अंकावरती. श्री गणेशा झालाय श्री कालिका माता खारबाव या संघाचा. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती जितू पाटील. महत्वपूर्ण भूमिका बजावायची आहे आणि अगदी जर आपण विचार केला तर एक्सेप्ट टोटल 43 धावा 40 प्लस मध्ये 40 प्लस पेक्षा अधिक धावा या आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवर फ्री हिटचा चेंडू आहे. फलंदाजाला मोकळीक आहे फटका खेळण्याची आणि या चेंडूवरती कशा रीतीने फटका खेळला जाईल याकडे सर्वांचं लक्ष आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र बॅटची कडा निघून चाललाय चेंडू एका धावे करता. चित्त्याची चपळाई पाहायला मिळते. जमेची बाजू जर आपण पाहिली तर एकेरी दुहेरी धावांनी धावफलक हलतं ठेवलंय. क्रिकेटची जीवनवाहिनी आपण पाहतोय. या मॅच मधील विजेता संघ पहिली सेमीफायनलची लढत खेळणार आहे आई गावदेवी सोनाळे या संघासमोर. 5 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. जितू पाटील यांना आपण पाहतोय. मनोज म्हात्रे यांच्या माध्यमातून 3 धावा आणि मनोज उर्फ डॅनी यांच्या माध्यमातून एक एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळते. ऑन स्ट्राईक मनोज म्हात्रे. यावेळेस मात्र लेट कटचा अंदाज पण मात्र निघून गेला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. स्विंग अँड मिस. अप्रतिम गोलंदाजी हाताळली जाते. अचूक टप्प्यावरचा भेदक मारा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज जितू पाटील यांच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फटका तर चांगला. उंची जास्त लांबी कमी. झेल पकडण्याचा प्रयत्न पण अगदीच सहज सोपा झेल नव्हता. प्रयत्न केले गेले.
धावा जोडल्या जात आहेत. एकंदर आपण पाहतोय त्या दोन दोन धावांच्या मदतीने 7 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. राईट आर्मवरती विकेटचा मारा. दोन क्षेत्ररक्षक क्षेत्राच्या बाहेर आपण पाहतोय 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. आणि यावेळेस मात्र देखना फटका, देखना स्ट्रोक, निघून चाललाय चेंडू सीमारेषा पार. धमाकेदार षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक 13 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. यावेळेस मात्र पुढचा चेंडू अप्रतिम, अप्रतिम, लाजवाब, अद्भुत, अविश्वसनीय, झन्नाटेदार षटकार. दोन षटकाराच्या मदतीनं मनोज म्हात्रे वैयक्तिक जर आपण विचार केला तर 17 धावांवरती खेळताना आणि धावसंख्या एकंदर फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 19 या अंकावर. पहिल्या षटकामध्ये धुवाधार फलंदाजी. यावेळेस मात्र शॉर्ट आर्म पुल क्षेत्ररक्षक आहे. एक टप्प्या अखेर चेंडूची फेकी केली जाईल. धावा जोडल्या जात आहेत त्या दोन धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. फलकावरती आपण पाहतोय धावसंख्या 21 या अंकावर. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण पाहिलं एक षटकाच्या अखेरीस पहिला नो चेंडू हाताळला गेला होता, त्याच्यावरती 3 धावा जोडल्या गेल्या. आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं उर्वरित 6 चेंडू जे हाताळले गेले त्याच्यामध्ये एकही अवांतर चेंडूची हाताळणी नाहीये. ही जमेची बाजू पाहायला मिळाली साईकृपा डुंगे संघाच्या माध्यमातून. आणि आता मात्र जर आपण विचार केला तर एकंदर अर्धा पल्ला ओलांडला गेलेला आहे श्री कालिका माता कारभाऊ संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून. दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात, मनोज म्हात्रे आणि मनोज उर्फ डॅनी. मनोज म्हात्रे या फलंदाजाचा जर आपण विचार केला तर 2 षटकार त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत पाहायला मिळालेले आहेत. 21 धावा फलकावरती आहे. जिंकण्याकरता अजूनही 22 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 22 धावा. वेळेच्या बाबतीत बचत केली जाईल का याकडे मात्र लक्ष आहे. पण साईकृपा डोंगे संघाचा विचार केला तर येणाऱ्या वेळेमध्ये चांगली गोलंदाजी करण्याचं त्यांच्यासमोर आव्हान आहे, लक्ष आहे. आणि या लक्ष्याचा जर आपण विचार केला तर अचूक टप्प्यावरचा भेदक मारा आणि निर्धाव गोलंदाजी, निर्धाव जी चेंडूची हाताळणी आवश्यक आहे ती हाताळणी गोलंदाज विनोदेच्या माध्यमातून आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळेल का याकडे सर्वांचं लक्ष आहे. चला स्पीडअप करा प्लीज, बी रेडी बी फास्ट. अतिरिक्त वेळ खर्च होतो याची नोंद घ्या. आयोजक आमच्यापर्यंत सूचना पोहोचवत आहेत, माहिती पोहोचवत आहेत. चला पंच सुरेश गरज सर प्लीज जरा काही करायची आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फटका बसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेपावतोय. चेंडूवरती झेपावेल तत्पूर्वी एक टप्प्याच्या अखेर चेंडूची फेक केली जाते. एकच धाव मिळते. एक पेक्षा अधिक मात्र काही नाही. 22 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. जिंकण्याकरता अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय राईट आर्मवरती विकेटचा मारा. चेंडू गणिक क्षेत्ररक्षणाची जी सजावट आहे तिथे मात्र बदल केला जातोय. आणि यावेळेस मात्र उंची जास्त आणि लांबी सुद्धा तितकीच जास्त. षटकार.
आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते गुणलेखकांच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र शॉर्ट आर्म पुल, इट्स अनसक्सेसफुल. विकेटचं पतन, फलंदाज बाद. एकदा विकेटचं पतन होत आहे. फलंदाज मनोज म्हात्रे पहिला फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज विनोद झेल घेतला होता क्षेत्ररक्षक प्रशांत याने आणि एकंदर मनोज यांच्या माध्यमातून 25 धावांचं योगदान दिलं गेलंय. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 28 या अंकावरती. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आहे. सरवली MIDC मधलं हे मैदान आपण पाहतोय आणि सुरू असलेली स्पर्धा स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2024. यावेळेस मात्र शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन करण्याचा प्रयत्न आणि अगदीच जर पाहिलं तर ही एक धाव अगदीच वेगाने पूर्ण केली जाते आणि ज्या विचाराने फलंदाजाने माइंडसेटने ही धाव घेण्याचा प्रयत्न केला, अगदीच माहिती होतं धोका आहे आणि हा धोका कुठेतरी पत्करला पाहिजे आणि त्याकरता ही एक धाव जोडली जाते. एका धावेच्या मदतीने 29 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. चेंडूचा खेळ झालाय तो आतापर्यंत 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकांमधील. यावेळेस मात्र गती परिवर्तन, यष्टीरक्षकाकडून चूक झालेली आहे आणि चुकीला माफी नाही. एक धाव बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव जोडली जाईल. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 30 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 30 रन्स ऑन दी बोर्ड. 30 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. राईट आर्मवरती विकेटचा मारा. यावेळेस मात्र फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि सेफ हँड. विकेटचं पतन, फलंदाज बाद. पोहोचलेली आहे फलकावरती आपण पाहतोय 30 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 13 धावा. सोपं वाटणारं समीकरण आहे पण कधी कधी सोपी वाटणारी धावसंख्या ही कधी कधी कठीण होऊन बसते. म्हणूनच क्रिकेट या खेळामध्ये आपण वारंवार त्याने पाहतो कधी कधी छोटी वाटणारी धावसंख्या मोठी होऊन बसते तर मोठी वाटणारी धावसंख्या ही छोटी होऊन बसते. त्याचं प्रात्यक्षिक जर आपण पाहिलं तर अगदीच जर्मन सारंगाव आणि विजयस्पोर्ट खांडपे या 2 संघादरम्यान आपल्याला याचं प्रत्युत्तर आपल्याला पाहायला मिळालं होतं. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा राकेश या गोलंदाजाला आणलं गेलंय आणि या महत्वाची गोष्ट आपण पाहतोय फलंदाज सामना करेल उमेश. बॅटिंग स्टँडवरती आपल्याला पाहायला मिळेल. जमेची बाजू आहे की फर्स्ट ऑफिशियल वॉर्निंग वेळेच्या बाबतीत साई कृपा डोंगे संघाला देण्यात आलेली आहे याची आपण नोंद घ्या. यापुढे पंचांकडून शक्यतो पेनल्टीची सुद्धा घोषणा केली जाऊ शकते. वारंवार त्याने आयोजक सुद्धा आम्हाला सूचना करतायत पण लक्षात घ्या वेळ अतिरिक्त खर्च होतो याची आपण नोंद घ्या. गोलंदाज राकेश सज्ज होईल. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय राईट आर्म राऊंड दी विकेटचा मारा. भन्नाट वेग आणि या वेगापुढे जर आपण पाहिलं तर चांगला प्रहार पाहायला मिळतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. धावचीची संधी पंचांनी हळवाररित्या बोट वर केलंय. स्लो ऍक्शन, स्लो मोशन. फलंदाज बाद. विकेटचं पतन.
अगदीच मैदानाच्या बाहेर काही वेळासाठी लक्ष गेलं आणि कदाचित पाऊस फाटा सुटून सामन्याचा आनंद घेण्यासाठी बरेचसे प्रेक्षक आलेले आहेत. सर्व प्रेक्षकांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. वळूया सामन्याकडे. धावसंख्या आहे फलकावरती 30 धावा आणि पंचांनी इशारा केलेला आहे वन शॉटचा, म्हणजे कोणत्याही प्रकारची धाव नाहीये या चेंडूवरती. एका धावेकरता फलंदाज बाद झालेला आहे आणि त्याच्यानंतर एक शॉट, वन शॉटचा इशारा. धावसंख्या फक्त आणि फक्त 30 धावा. पहिल्या षटकाअखेर 21 धावा आणि दुसऱ्या षटकाअखेर 9 धावा. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. गोलंदाज राकेश. यावेळेस मात्र चांगला प्रहार, चांगला फटका, गोड आवाज ऐकायला मिळेल. तत्पूर्वी जर आपण विचार केला तर क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चेंडूची फेकी झालेली आहे आणि एक धाव जोडली गेलेली आहे. अखेर 31 धावा फलकावरती पाहायला मिळतात. चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत 2 आपण पाहतोय. बॅक टू बॅक जमेची बाजू जर आपण पाहिली तर येणाऱ्या वेळेमध्ये निर्धाव चेंडूची हाताळणी होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. हे आव्हान असेल साईकृपा डुंगे संघाचे गोलंदाज राकेश यांच्या समोर. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये थोडासा बदल केलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षकाला आणलं गेलंय. यावेळेस मात्र फटका तर चांगला, पण फटका फसलाय. फलंदाज बाद, विकेटचं पतन. सामन्याकडे वळूया. तत्पूर्वी विचार विनिमय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय साईकृपा डुंगे संघाच्या माध्यमातून, कारण की येणारी धावसंख्या जी आहे ती मात्र कमी आहेत धावा, आणि याला रोखण्याचं आव्हान जे आहे ते क्षेत्ररक्षकांवरती सुद्धा तितकंच निर्भर आहे, जबाबदारी आहे, आणि ती जबाबदारी कशा रीतीने पूर्ण केली जाईल हे येणाऱ्या वेळेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय राकेश याला 3 चेंडूची आतापर्यंत त्यांनी हाताळणी केलेली आहे. 31 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आता मात्र जर आपण विचार केला तर 9 चेंडू आणि 12 धावांचं लक्ष समोर आहे. 9 चेंडू आणि 12 धावा. खेळपट्टीवरती नवीन फलंदाज संजय याला आपण पाहू शकता. मूर्ती लहान पण कीर्ती महान. हळूहळू सामना पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर आव्हान जे आहे ते आव्हान सहज सोपं कसं होईल याकरता श्री कालिकामाता खारबाव संघाचे फलंदाज प्रयत्न करत आहेत. क्लीन बॉल, दांडीगुल. ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट मिळवली गेली अगदीच माफक स्वरूपामध्ये. फलंदाज बाद. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. वळूया सामन्याकडे. महत्त्वपूर्ण मॅच, महत्त्वपूर्ण सामना. जो संघ विजयी होईल आई गावदेवी सोनाळे या संघाशी 2 हात करेल.
वळूया सामन्याकडे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती संदेश, नवीन फलंदाज खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळेल. राईट आर्म राऊंड द विकेट. भन्नाट वेग, अप्रतिम गोलंदाजी. मी यापूर्वीच उल्लेख केला होता की ज्या धावा रोखायच्या आहेत त्या धावा रोखण्याकरता राकेशाला आणला गेलाय आणि या गोलंदाजाने जर कमालीची कामगिरी केली तर मात्र येणाऱ्या षटकामध्ये ही आव्हानात्मक धावसंख्या ची वाढ आपल्याला पाहायला मिळू शकते. धावसंख्या फलकावरती अजूनही 31 धावा, धावफलक स्थिरावलंय. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवर. यावेळेस मात्र अप्रतिम भन्नाट वेग, निघून जाईल चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणि आता मात्र आव्हान जर आपण पाहिलं तर विकेट मेडन ओव्हर पाहायला मिळते गोलंदाज राकेश याच्या माध्यमातून. आणि आता मात्र एक धाव जोडली गेलेली आहे आणि 2 विकेट म्हणजे महत्वपूर्ण षटक हाताळलंय. धावसंख्या 31 धावा म्हणजे 6 चेंडू आणि 12 धावांचं आव्हान आपल्याला हे पाहायला मिळेल श्री कालिका माता खारबाव या संघासमोर. वेळ आहे तत्पूर्वी संधी देऊया. चला स्पीडअप करा. बी रेडी बी फास्ट. लाईव्ह स्क्रीनवरती आपण पाहू शकता प्रेक्षक राजा, प्रेक्षक वर्ग सामन्याचा आनंद घेत आहेत. क्लीन अँड नीट टेलिकास्ट. प्रिन्स मूवीज, वन अँड ओनली वन. नीट, एकदम क्लिअर टेलिकास्ट. वळूया सामन्याकडे. सामन्याला सुरुवात होईल. 6 चेंडू आणि 12 धावांचं लक्ष. गोलंदाज प्रशांत बॉलिंग मार्क वरती आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा आहे आणि अगदीच जिथे सामना असं वाटत होतं की सामना खारबाव संघाच्या बाजूने झुकतोय, पण झुकतं माप जे आहे त्याची मर्यादा काहीशी ओलांडली गेलेली आपल्याला पाहायला मिळाली आणि दबाव वाढवण्याचा जो प्रयत्न केला तो प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळाला. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती प्रशांत. फलंदाज सामना करेल मनोज उर्फ डॅनी. 6 चेंडू 12 धावांची गरज. चला अतिरिक्त वेळ खर्च होतो याची नोंद घ्या. वारंवार आयोजक सूचना करतायत आम्हाला घाई करा, प्लीज जरा घाई करायची आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय वारंवार, त्याने रोखायचे आहेत 12 धावा. चेंडू आहेत 6. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती प्रशांत. राईट आर्म राऊंड द विकेट. निर्धाव चेंडू, स्विंग अँड मिस. अप्रतिम गोलंदाजी. 5 चेंडू आणि 12 धावांची गरज. वॉट मॅच. चेंडू गणिक आव्हान खडतर होत चाललेलं आहे आणि अगदीच जर आपण पाहिलं आई गावदेवी सोनाळे संघ लक्ष देऊन आहे की त्यांच्याशी 2 हात करण्याकरता कोणता संघ सज्ज होईल. यावेळेस मात्र पुलर लेनचा चेंडू ड्राईव्ह केलाय डाऊन द ग्राउंड आणि नशिबाचा चौकार. धावा मिळत आहेत त्या 4. धावा मध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. 35 धावा फलकावरती. 4 चेंडू आणि जिंकण्याकरता 8 धावांची अत्यावश्यकता आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती प्रशांत. फलंदाज सामना करतोय मनोज उर्फ डॅनी. गोलंदाजाला कानमंत्र दिला गेलाय, त्याचा वापर कशा रीतीने होतोय येणारी वेळ ठरवेल. यावेळेस मात्र पायचीची अपील, जोरदार अपील. क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव, एक पेक्षा अधिक मात्र काही नाही.
एका धावेच्या मदतीनं 36 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. जिंकण्याकरता 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. कदाचित एक सामन्यापूर्वीचं इक्वेशन पाहायला मिळतंय की काय. 3 चेंडू आणि 7 धावा. समीकरण जरी सोपं वाटत असलं तरी सुद्धा या समीकरणाचा विचार जर आपण केला तर सायंकाळच्या सत्राकडे आपण वाटचाल करतोय आणि ही वाटचाल करताना वातावरणातला बदल जो आहे तो फलंदाजांसाठी फायदेकारक आहे का याकडे सुद्धा लक्ष दिलं जाईल. संध्याकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर फलंदाजांकरिता षटकार जे आहेत आणि येणाऱ्या वेळेमध्ये षटकार जे आहेत ते थोडेसे कमी संख्या येणाऱ्या वेळेमध्ये त्यांची कमी पाहायला मिळते. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलं चेंडूला डाऊन द ग्राउंड. नशिबाचा चौकार, नशिबाची साथ. आणि सामन्याचं समीकरण बदलत आहे. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. 3 धावांची अत्यावश्यकता आहे. काय घडलंय, काय बिघडलंय, वेगळीच घटना घडली आणि अगदीच जर आपण पाहिलं नशिबाची साथ वारंवार तिने पाहायला मिळते. मेहनत 99% असते आणि 1% नशिबाची साथ सुद्धा तितकीच महत्वाची असते आणि ती साथ मात्र मिळते ती श्री कालिका माता खारबाव या संघाला. बी रेडी, बी फास्ट. प्लीज जरा घाई करा, वेळ अतिरिक्त खर्च होतोय. वारंवार सूचना करतायत आयोजक. आई गावदेवी सोनाळे संघाचे संघनायक आपण सज्ज राहायचंय. नाणेफेकीच्या कक्षामध्ये आपण येऊन असं नसतं वा. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. 3 धावांची अत्यावश्यकता. राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा. निर्णायक चेंडू. गोलंदाज प्रशांत सज्ज होईल. स्विंग आणि मिस. अप्रतिम गोलंदाजी. निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडू. आता मात्र समीकरण बदलतंय. 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. वॉट अ मॅच. जर सामना बरोबरी सुटला तर ज्या संघाने प्रथम फलंदाजी केली त्या संघाला विजयी घोषित केला जाईल. याचाच अर्थ चेसिंग कंपल्सरी. ज्या संघाकडे आता मात्र आपण पाहतोय, वळूया मॅच कडे. गोलंदाज तयार प्रशांत. 1 चेंडू 3 धावेची आवश्यकता. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू हाताळावा लागेल. सामन्यामध्ये रोमांचकता कायम. 1 चेंडू 2 धावेची आवश्यकता. ट्विस्ट कायम आहे अजूनही या मॅच मध्ये. आणि खारबाव संघाचे खेळाडू डगआउट मध्ये जर आपण नजर टाकली तर खेळाडू उभे राहिलेले आहेत. एक चेंडू 2 धावेची गरज. गोलंदाज तयार प्रशांत. निर्णायक चेंडूकडे वाटचाल. यावेळेस मात्र यष्टीरक्षकाकडून चूक झालेली. 1 धाव मिळते. धावचीची संधी आणि साई कृपा डुंगे संघ विजय प्राप्त करतोय. हार्दिक हार्दिक अभिनंदन. आई गावदेवी सोनाळे संघाचे खेळाडू संघनायक आपण त्वरित यायचा आहे. संतोष पाटील आपण टॉस करता त्वरित यायचा आहे विना विलंब.